लय मोठी चूक केली त्या आर्यानं आणि माधुरीनं. ती चूक जी लहानपणी माझ्या मैत्रिणीनं केली होती. माझा नवरा पाहिजे होता त्यांना. कसा देऊ असंच कोणाचं तरी होऊन जाऊ देण्यासाठी इतकी वर्ष वाट बघितली मी. हा, लय त्रास झाला मला, लय त्रास झाला. प्रचंड राग आला होता मला त्यांचा. ती माधुरी मला माझ्या समोर तुमच्याशी लग्न करणार म्हणाली आणि त्या आर्या माझी जवळची मैत्रीण मानत होते. तिनं काय केलं, माझ्याच नवऱ्यासोबत पळून चालली होती. माझ्याच नवऱ्यापासून प्रेग्नंट राहिली. त्या दोघी पण माझ्या नवऱ्याशी जवळीक करायला निघाल्या होत्या. तुम्हाला माझ्यापासून हिरावून घ्यायला निघाल्या होत्या. तुम्हाला माझ्यापासून लांब घेऊन चालल्या होत्या. मग मी त्यांनाच लांब पाठवलं. एवढं लांब पाठवलं का त्या परत तुमच्या आसपास पण फिरकू शकणार नाही. आणि मुद्दाम त्यांची बॉडी तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवली. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना, माझ्याशिवाय दुसरी कुठली बाई तुमच्या आसपास जरी फिरकली तरी ती जगातनं गायब होते. आता तरी कळलं माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. वेड लागलाय मला तुमच्या प्रेमाचं. माझ्या इतकं वेड्यासारखं प्रेम ना कुणीच नाही करू शकत तुमच्यावर. अहो काय काय करताय? या आगीच्या अलीकडं आपलं जग आहे, आपला संसार. आता जर तुम्ही आपला संसार नीट नाही सांभाळला, माझ्या प्रेमाची रेषा पार केलीत, माझा विश्वासघात केलात ना, ह्या आगीतच जळून राख व्हाल. या लालीचं प्रेम बघितलं तुम्ही, वेड्यासारखं प्रेम बघितलं, पण आतली सुडाची आग नाही बघितली. त्यामुळं ह्या आगीपासनं तुम्ही जितकं लांब राहाल ना तितकंच भलं आहे तुमचं. आता इथून पुढं दुसऱ्या कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेनं बघितलं तर माझ्यासारखी वाईट कोण नसेल ना. बोला, इथून पुढं कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेनं नाही बघणार. बोला, नाही बघणार. कुठल्याच बाईशी कधीच सलगी नाही करणार. नाही करणार.